पंकज शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे पंकज प्राथमिक विद्यालय चोपडा ध्यास गुणवत्तेचा रहा एक पाऊल पुढे. Hello friends, today we are going to learn a poem. Children are going to school. आज आपण मुलं शाळेत जात आहेत या आशयाची एक कविता पाहणार आहोत. मित्रांनो, ही हिंदी कविता आहे. याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये झालंय. बच्चे स्कूल जा रहे हैं असं या कवितेचं शीर्षक हिंदीमध्ये आहे आणि ह्याचंच रूपांतरण चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल या कवितेमध्ये केलं आहे. मुलं शाळेत जात आहेत. शाळेत जात असताना त्याच्या अवतीभोवती असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या निर्जीव गोष्टी, त्या सजीव म्हणून दाखवल्या गेलेल्या आहेत. Children are going to school. Nida Fazli was a prominent Hindi and Urdu poet. मित्रांनो, निदा फाजली हे एक प्रामुख्याने हिंदी आणि उर्दू कवी आहेत. ही हॅज रिटन मेनी डिफरंट टाईप्स ऑफ सॉंग्स अँड पोएम्स. त्यांनी विविध प्रकारचे गाणी आणि कविता लिहिल्या आहेत. ही वॉज ऑनर्ड विथ द नॅशनल हार्मनी अवॉर्ड. त्यांना राष्ट्रीय समता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केले आहे. इन दिस पोएम या कवितेत ही पेंट्स अ ब्युटिफुल पिक्चर ऑफ अर्ली मॉर्निंग. त्यांनी या कवितेत सकाळचं सुंदर वर्णन केलेलं आहे. वेन चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल, ज्यावेळेस मुलं शाळेत जातात. मित्रांनो, कविता अभ्यासण्यापूर्वी या ठिकाणी एक छोटी ॲक्टिव्हिटी तुमच्यासाठी आली आहे. थिंक ऑफ द फॉलोइंग एव्हरीडे ऑकेजन्स. डिस्क्राईब व्हॉट यू एक्सपिरियन्स इन युअर सराउंडिंग्स युझिंग ॲटलिस्ट 2 ऑफ युअर 5 सेन्सेस. डिस्क्राईब युअर इमोशन फिलिंग्स अलॉंग विथ युअर सेन्सरी एक्सपिरियन्सेस. दैनंदिन जीवनात आपण जे काही अनुभवतो, तर आपल्याला 5 ज्ञानेंद्रिये दिलेली आहेत. आईज, टंग, इयर, नोज अँड स्किन. या 5 ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने, 5 सेन्सेसच्या साहाय्याने किमान 2 सेन्सरी आपले जे ऑर्गन आहेत त्यांना वापरून आपल्याला एक छोटं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. याच्यात ऑकेजन्स कोणते आहेत बघा दिलेले आहेत. व्हेरी अर्ली मॉर्निंग बिफोर सनराईज. एक प्रसंग आहे की खूप पहाटे, सूर्योदयाच्या आधीची वेळ आहे. किंवा अर्ली मॉर्निंग ॲट ऑर अ लिटिल आफ्टर सनराईज, सूर्योदयाच्या वेळची जी मॉर्निंग असते ती. किंवा आणखीन एक ऑकेजन दिलं आहे, ॲट द टाईम ऑफ स्कूल प्रेयर अँड असेंब्ली, शाळेची आपली प्रार्थना होते त्यावेळेचा प्रसंग. किंवा लंच टाईम ॲट होम ऑर ॲट अ फंक्शन, जेवणाच्या वेळी हा एक प्रसंग आहे. ऑन द प्लेग्राऊंड, खेळाच्या मैदानावर. बिफोर सनसेट ॲट सनसेट, सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेस आपण मैदानावर असतो त्यावेळेचा एक प्रसंग आहे. किंवा बेड टाईम, किंवा आपण झोपी जातो त्यावेळेचे असे प्रसंग दिले. त्यापैकी एक प्रसंगावरती तुम्हाला तुमच्या सेन्सरी ऑर्गन्सने तुम्ही काय अनुभवतात ते लिहायचं. ते बाजूला दिलेलं आहे बघा डायग्राम. व्हॉट यू सी, तुम्हाला त्यावेळेस काय दिसतं, म्हणजे डोळे, आईज. व्हॉट यू हिअर, त्यावेळेस तुम्ही काय ऐकतात, तुम्हाला काय ऐकू येतं, म्हणजे इयर्स. व्हॉट यू टेस्ट, त्या दरम्यान जर काही खाल्लं असेल तुम्ही किंवा खात असाल, ते चव म्हणजे टंग. व्हॉट यू स्मेल, की तुम्ही नाकाने वाज आला असेल तुम्हाला, त्या संबंधाने काही वाक्य म्हणजे कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा. या 5 सेन्सरी ऑर्गनच्या साहाय्याने आपल्याला काय त्यावेळेस जाणवतं याचं छोटं डिस्क्रिप्शन 3 ते 4 वाक्यात तुम्हाला लिहायचं आहे. युजली 2 सेन्स ऑर्गन वापरावे असं या ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला काही सम युजफुल वर्ड्स दिलेले आहेत जे तुम्ही तुमच्या वाक्यांमध्ये वापरू शकतात. उदाहरणार्थ जर आपण पहिलं ऑकेजन घेतलं, व्हेरी अर्ली मॉर्निंग बिफोर सनराईज, तर त्यावेळेस तुम्ही काय तुम्हाला दिसतं आहे अशा वेळेस तर तुम्ही लिहू शकतात. किंवा व्हेरी अर्ली इन द मॉर्निंग वी कुड सी द डार्क स्काय कन्वर्ट्स इन टू इंच. ऐकत असाल काही तर त्यावेळेस यू कॅन लिहू शकता त्याच्यामध्ये वी कॅन हिअर किंवा वी कॅन हिअर द स्वीट साऊंड्स ऑफ बर्ड्स. सकाळी अर्ली फ्रेश वाटतं, फुलांचा वास तुमच्या अंगणातनं तुम्हाला येत असेल तर तुम्ही ते लिहू शकतात. वी कॅन स्मेल द फ्रॅग्रन्स ऑफ फ्लावर्स एक्सेट्रा. अशा प्रकारे 2 ते 3 सेन्स ऑर्गन वापरून
तुम्ही ह्या दिलेल्या ऑकेजन्सवरनं प्रत्येक याचं एक छोटंसं डिस्क्रिप्शन लिहिणं अपेक्षित आहे आणि ते तुम्ही तुमच्या वहीत लिहिणार. चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल, बच्चे स्कूल जा रहे हैं या हिंदी कवितेचा अनुवाद. चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल, मुलं शाळेत जात आहेत. मॉर्निंग लाईट स्प्रेड ओव्हर द अर्थ, सकाळचा सूर्यप्रकाश हा पृथ्वीवर पसरलेला आहे. वन्स अगेन, आणि पुन्हा एकदा. द स्काय बोज हिज हेड इन रिस्पेक्ट, आकाश झुकलंय. मुलं शाळेत जात आहेत म्हणून आकाशसुद्धा झुकलेलं आहे. द सन आफ्टर हिज मॉर्निंग डीप इन द रिव्हर, ड्रेसअप इन हिज गोल्डन मस्लिन टर्बान. मित्रांनो, सूर्य सकाळी नदीमध्ये एक डुबकी घेऊन वर आलेला आहे आणि त्याने सोनेरी रंगाचा मखमली फेटा किंवा पगडी परिधान करून तो सज्ज आहे. वेट्स अँड स्माईल, वाट पाहतो आहे आणि स्मित हास्य करत आहे. ऑन वन साईड ऑफ द रोड, रस्त्याच्या एका बाजूला उभा राहून तो वाट पाहतो आहे स्मित हास्य करत. तर कुणासाठी? फॉर चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल, मुलं शाळेत जात आहेत म्हणून हा सूर्य त्यांच्यासाठी स्मित हास्य करत रस्त्याच्या एका बाजूला उभा राहून त्यांची वाट पाहतो आहे. थ्रू द ग्रीन टॉप्ड ब्रांचेस, उंच अशा हिरव्यागर्द फांद्यांमधून. ब्रिजेस सिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स, आणि हवेचे झुळूक त्यांच्या आशीर्वादीरूपी शुभेच्छांनी गात आहेत. फ्रॅग्नंट फ्लावर्स, सुगंधित फुलं. अवेकन द स्लीपी रोड्स, जे झोपलेल्या रस्त्याला जागे करत आहेत. विथ देअर मेलोडीज, त्यांच्या मधुरतेनं, त्यांच्या मधुर अशा सुवासानं त्यांनी रस्त्यांना प्रफुल्लित केलेलं आहे, जागं केलेलं आहे. ॲट द कॉर्नर ऑफ द लेन, गलीच्या एका कोपऱ्यावर. द पीपल ट्री, पिंपळाचं झाड. इन इज लस डीप फॉलिएज, डीप फॉलिएज, फॉलिएज म्हणजे पर्णसंभार ज्याला म्हणतात झाडांची पाने. वेव्ज हिज हँड, तो त्याचा हात हलवून अभिवादन करत आहे. कोणासाठी? तर फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल, मुलं शाळेत जात आहेत म्हणून. एंजल्स ऑफ लाईट हॅव सेट आउट, म्हणजेच प्रकाशाचे जे दूत आहेत, हॅव सेट आउट, ते बाहेर पडले आहेत. एव्हरी रोड इज अ ग्लीम, प्रत्येक रस्ता हा उजळलेला आहे. एंजल ऑफ लाईट्स म्हणजे सूर्यकिरण. ॲट दिस अवर, आणि या क्षणाला आता. एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ, या धरतीचा, या पृथ्वीचं प्रत्येक कण आणि कण. थ्रॉब्स लाईक अ मदर्स हार्ट, थ्रॉब म्हणजे धडधडणे. लाईक अ मदर्स हार्ट, जसं आईचं हृदय असतं त्याप्रमाणे ते धडधडत आहे. टाईम सिटिंग ऑन ॲन ओल्ड रूफ, आणि काळ हा जुन्या छपरावर बसून. फ्लाईज पिजन इन द स्काय, जणू काही तो आकाशामध्ये कबुतरांना उडवतो आहे. शांतीचा संदेश देणारं कबूतर, जणू काही हा यावेळेस टाईम म्हणजे काळ, वेळ, जुन्या छपऱ्यावर बसून कबुतरांना उडवतो आहे. तर कुणासाठी? फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल, मुलं शाळेत जात आहेत म्हणून. हे सगळे निर्जीव वस्तूसुद्धा सजीव होऊन कवीने एक सुंदर मॉर्निंग वॉकचं वर्णन तुमच्यासाठी केलं आहे. So friend, read this poem again and again. Find and write unfamiliar and new words from the poem in your notebook. Write the rhyming pairs from the poem in your notebook and solve the exercise given below. Thank you.